बजाव चाचा म्हणजेच आपला प्रीतम भाऊ, रणजित महाराज आणि तुमचा भाऊ शुभम सुलतान. अचानक भयानक आम्ही तिघ जण कुठं भेटलो, नेमका हा विषय काय ते पाहण्यासाठी भावनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा तुम्ही जर मला फॉलो करेल नसेल तर तेवढं उजव्या अंगठ्या खालचं फॉलोचं बटन दाबा आणि मला फॉलो करून घ्या. ते झालं असं भावनो की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आम्ही भंडाऱ्यात आलो. कसं आहे, खायचं प्यायचं तट राहायचं, मग ते फुकटचं असो की विकतचं असो. भावांनो आज आहे प्रगट दिन, आपल्याला जायचं होतं शेगावले. त्यासाठी पहिले तर आम्ही लांजुर्डे आलो, आपली पंचर होईल गाडी घेतली बस स्टँडवर आलो. अरे का रे भाऊ, मारतात का मला? नाही हो दादा, तुम्हाला काय मारू आम्ही, तुमचे फॉलोअर आणि राजा आम्हाला व्हिडिओत घ्या ना. अरे काही विषय आहे का भावांनो? सगळे आपल्या लहान लहान भावाला व्हिडिओत घेतलं, गाडीचं पंचर काढलं आणि तिथून डायरेक्ट आम्ही शेगावले आलो. पहिले तर आपल्या रणजित भाऊला फोन लावला आणि दिंडीची लोकेशन घेतली. मंदिराच्या मागून एका जागी आपली गाडी उभी केली आणि तिथून पैदल पैदल आम्ही पालखी जोड आलो. अपने मंदिर तक पहुंचा दे. शांततेत पालखीचे दर्शन घेतले, त्याच्या बाद आपल्या प्रेमाच्या माणसाला भेटलो. कसं आहे ना भावांनो, मला कोणाचं मनच दुखा वाटत नाही. कोणी मला भेटायला आलं की त्याला नाहीच म्हणा वाटत नाही. सगळ्यासोबत बोललो, त्याच्यावर आम्ही रौनक भाऊच्या घरी आलो. मस्तपैकी गरमागरम चाय पेला, दिमाग थंडा केला आणि बाहेर आलो. आणि तेवढ्यातच आपले रणजित भाऊ मला भेटले. म्हणत की चला बरं आपण जरा प्रीतम भाऊला भेटून. पार्किंग मध्ये लय वेळपासून ते मला फोन लावून राहिले. लाडा होणार, पोरं नाही ऐकणार. हा प्रीतम भाऊले रणजित महाराजले दर्शनाला पाठवलं. मी तिथून डायरेक्ट अक्षूच्या घरी आलो. आता तुम्हाला विचार पडला की अक्षू कोणतं? भावांनो ही आपली बहीणच आहे. घरात आल्याबरोबर पहिले तर आपल्या श्रीले भेटलो आणि त्याच्या बाद भेटलो या घरातल्या डेंजर कॅरेक्टरले म्हणजे अक्षू डॉनले. जरी भावांनो पोरगी असली ना तरी पोरापेक्षा काही कमी नाही. जोईचे व्हिडिओ पाहते तिला हिचा ताफा माहितच आहे. लस डेंजर आहे राव ही पोरगी. चला मग अक्षू डॉन येतो मी आता. संस्थानच्या पार्किंग मध्ये आलो, डबल आपल्या प्रेमाच्या माणसाला भेटलो आणि तिथून आपल्या प्रीतम भाऊच्या स्कॉर्पिओ मध्ये बसून आम्ही हॉटेलमध्ये आलो. पहिले तर आम्ही एकदम शांततेत जेवण करून घेतलं. त्याच्या बाद आम्ही मन भरून गप्पा मारल्या. त्याच्या गोष्टी आपल्याला माहित पडल्या, आपल्या गोष्टी त्याला माहित पडल्या. शेवटी आम्ही चांगले मित्र होऊन त्यानं आपल्याला टाटा बाय बाय केला. चला बाबा फक्त आरामशीर जा जरा, काही विषय नाही बाकी. आणि हा प्रीतम भाऊ जे तुम्ही मला सांगलं ना त्याची प्लॅनिंग लवकरच करू, धमाका करून टाकू. असं चाहणारे लाख, जळणारे खाक.